साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। स्मार्ट सिटी सोलापूर महानगरपालिकेच्या संयुक्तपणे तयार करण्यात आलेले सिद्धेश्वर मंदिर लगत असलेले ॲडव्हेंचर पार्क, होम मैदान येथील स्ट्रीट बाजार आणि रंगभवन येथील अर्बन प्लाझा याचे शनिवारी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख मालक, महापौर श्री कांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, मंडई व उद्यान सभापती गणेश पुजारी, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते किसन जाधव, गटनेते रियाज खरादी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराचा झपाट्यानं विकास होत असून ॲडव्हेंचर पार्क, स्ट्रीट बाजार आणि रंगभवन येथील अर्बन प्लाझा सर्वसामान्य नागरिकांकरिता खुले करण्यात आल्याची माहिती महापौर श्री कांचना यन्नम यांनी दिली। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ॲडव्हेंचर पार्क, स्ट्रीट बाजार आदी मागील 2 वर्षापूर्वीच तयार करण्यात आले होते। आता मेंटेनन्स करण्याची वेळ आली असताना पालिका पदाधिकारी लोकार्पण सोहळा घेत आहेत असं म्हणत नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पालिका पदाधिकाऱ्यांच्या उदासीन मनोवृत्तीचा निषेध व्यक्त केला। यावेळी नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका संगीता जाधव, नगरसेविका वैष्णवी करगुळे, नगरसेविका वहिदा बानू शेख, नगर अभियंता संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील, बाबा करगुळे आदी मान्यवर उपस्थित होते। ॲडव्हेंचर पार्क आणि स्ट्रीट बाजार तसेच पब्लिक प्लाझा हे लोकार्पण सोहळाचे उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। उद्घाटन प्रसंगी नामदार विजयकुमार देशमुख मालक, तसेच आनंददादा, तसेच विरोधी पक्षनेता अमोल बापू, किसन भाऊ, सभागृह नेता शिवानंद पाटील, संगीताताई, या भागातील सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। 1 तारीखपासून कोरोनाचे नियम पाळून हे लोकांसाठी उद्घाटन होणार आहे। सगळ्यांनी शहरवासियांना याचा लाभ घ्यावा। केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सोलापूर महापालिका अशा संयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटीच्या एबीडी एरियामध्ये जे हे छत्रपती रंगभवन असेल किंवा नाईट मार्केट असेल किंवा ते ॲडव्हेंचर पार्क असेल, याचं आज उद्घाटन देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महापालिकेतले सर्व पदाधिकारी, इथले सगळे जबाबदार लोकप्रतिनिधी यांनी हा कार्यक्रम नियोजित केला आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला साधं निमंत्रणसुद्धा दिलेलं नाही, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट। त्याचबरोबर ज्या तिन्ही ठिकाणाचं उद्घाटन या ठिकाणी ठेवलेलं आहे, ती उद्घाटन म्हणजे ही जी प्लाझा आहे त्या प्लाझाचा आता मेंटेनन्सची कामं म्हणजे मेंटेनन्ससाठी आता ती कामाला आलेलं आहे। 1.5 वर्ष झालं इथं चालू आहे ती प्लाझा। लोक अख्खा सोलापूर शहर किंवा सोलापूर शहरातले नागरिक इतर सगळे लोकजण या ठिकाणी येऊन बघून गेले। आता मेंटेनन्सची कामं इथं मेंटेनन्ससाठी बंद आहे। त्याचबरोबर ॲडव्हेंचर पार्कच्या जी सामान बसवलेलं आहे त्या पार्कमध्ये तिथल्या एक्सपायरी डेट म्हणजे सर्व मुदत संपलेली आहे आणि मुदत संपलेलं म्हणजे आता ते ॲडव्हेंचर पार्क आता ताब्यात घेऊन नागरिकांसाठी खुलं करणार। आता ही प्लाझा, नाईट मार्केट, मला एकंदरी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी जो कारभार हा भोंगळ कारभार आहे। एक विरोधी पक्षाचा गटनेता या नात्यानं अशा एवढ्या चांगल्या पंतप्रधान म्हणजे या देशाला चांगलं जे शासन दिलं त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी भारतीय जनता पार्टीने जे अशा पद्धतीनं उद्घाटन केलं ही खऱ्या अर्थानं निषेधार्थ बाब आहे। अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापालिकेचा कार्यक्रम, महापालिकेचा सगळा निधी देतो आणि या बोर्डावर सुद्धा महापालिकेच्या कुठल्या पक्षाच्या गटनेत्याचं नाव नाही, इतर पदाधिकाऱ्याची नावं नाही। ती नेमकं भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी म्हणजे यापूर्वी जी 1.5-2 वर्षापासून चालू आहेत सगळ्या गोष्टी, त्याचं उद्घाटन करायचं या ठिकाणी ज्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे, ह्या प्रयत्नाचं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। ह्या कार्यक्रमाला येण्याचं फक्त एवढंच एकमेव कारण आहे की नेमकं कशाचं उद्घाटन करणार आहे ती बघायसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे।